तुम्ही बघू शकता भयंकर पाऊस आहे, त्यामुळे आपलं बघा हा येणे 9 वाजता लॉग इन करू शकला नाही, त्यामुळे तो काम चालू केलंय वॉक फ्रॉम जंगल. चांगलं तिथे त्या लोकांनी, बट मध्ये मध्ये काम खूप बाकी आहे. अरे तू भाई पडणार होता मग अशी. कॉफी पी आणि पाणी पी. आपला भाऊ पुण्यावरून आलेला आहे. आम्ही पण गेअर अप झालेला आहोत. आता 15 मिनिटात आम्ही निघू इथून डायरेक्ट कणकवलीला. सो गाईज आता आम्ही निघणार आहोत कणकवलीला. आता सध्या वाजलेले आहे 12 रात्रीचे. काय करते? आणि ही माझी मम्मी काहीतरी काला जादू करते वाट. ओके ना, डन ना, चलो. मम्मी छोड़ने के लिए आहे मेरे. गणपती बाप्पा मोरया. 12 वाजून 13 मिनटं झालेत गाईज, आणि आपल्याला सकाळी ऑलमोस्ट 7 किंवा 8 वाजेपर्यंत आपण पोचले पाहिजे आपण तिकडे. सो आजच्या व्लॉगची थीम मराठी असणार आहे. 2-3 दिवसांपासून पाऊस जरा खूप कमी आहे, त्यामुळे क्लीन वातावरण आहे. असंच वातावरण राहून दे गावी पोचेपर्यंत. गाईज मी कधी नाईट राईड केली नाही, आणि नाईट राईड मोस्टली अवॉइड करायची असते, कारण बोलतात ना की रात्री थोडी विजिबिलिटी कमी असते. गाईज आपण हायवे पकडलेला आहे, हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. मित्रांनो आपली कम्युनिटी वाढत चालली आहे गाईज. मला वाटलं नव्हतं की 174 लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे, आणि त्यांनी त्यांचा अमूल्य क्षण आपल्यासाठी दिलेला आहे. आपले जे व्हिडिओज ते बघतात आहे, हे पाहून खूप चांगलं वाटतं गाईज. मी पहिल्यांदा एवढा लांब जर्नी करतोय, ते पण रात्री करतोय. मेन गोष्ट झोपेच्या वेळी करतोय, त्यामुळे कशी जर्नी होईल मी पण, माझ्यासाठी पण एक ॲडव्हेंचर आहे गाईज. आपल्यासोबत पिटावून आहे आज. खूप दिवसानंतर मी तिला एवढा लांब नेतोय. तिची काळजी घेतली आहे मी निघण्या अगोदर. गाईज गाडीची पण काळजी घ्यायला लागते यार, तेव्हाच ती आपल्याला साथ देते. त्याला म्हणतात ना चीप डोपामाइनच्या मागे जाऊ नका गाईज. रिअल जे डोपामाइन आहे ना त्याच्या मागे जावा, जसं की आहे रिअल डोपामाइन. गाईज मला आतुरता आहे की मला जी सकाळ आहे ना ती मला कोकणात बघायची आहे, स्वर्गामध्ये नाही बघायची आहे गाईज. त्यामुळे झोप तर लागणार नाही मला. मस्त सकाळी मस्तपैकी झोपलो आहे मी, आणि आता सध्या निघायच्या अगोदरना मस्तपैकी कॉफी पिली आहे, जेणेकरून झोप उडून जाईल. आणि जी सकाळ म्हणजे कोकणातली जी सकाळची पहाड असणार ना, ते एक काइंड ऑफ डिझायर आहे माझ्या माइंडमध्ये, ते मला बघायचं आहे. बोललं ना एक आपले स्वप्न असतात छोटे छोटे, त्यातलं एक स्वप्न आहे माझं. सकाळची मस्तपैकी पहाड बघायचे बाईकवर. आम्ही थांबले, मग सगळी चहा पितोय बस. और क्या चाहिए पब्लिक. भाई इकडे पाऊस पडलाय वाटतं आहे ना काहीच. तुम्ही बघू शकता इकडे पावसाचं वातावरण झालं आहे, पूर्ण चिखल झालं आहे, बट एक पावसाचा थेंब खाली पडत नाही. काही सध्या आम्ही आता पोचलेलो आहोत. कुठे पोचलो रे आपण आता? दापोलीमध्ये पोचलेलो आहोत. त्या गाडीमध्ये पेट्रोल संपलेलं आहे, त्यामुळे आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकूया आता. आणि पाऊस तुम्ही बघू शकता भयंकर पाऊस आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण ब्लॉग शूट करता नाही आला आहे. तरी आपण जितकं पॉसिबल होईल तितकं आपण डॉक्युमेंट करूया. समोर हा हायवे आहे, तर आपल्याला अजून 200 किलोमीटर्स कंप्लीट करायचे आहेत, आणि त्याला 9चं लॉग इन आहे त्याचं. आता तू सेट केलं आहे ना कणकवली. गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 6:30, आणि आपण गाडीमध्ये टाकले पूर्ण फिरलो. आमचे लिटरली काही सांगू शकत नाही मला. माझी शूजमध्ये पाणी गेलं आहे, मोस्टली होतं ना पावसाने क्रॉस केलं असं बोलू शकत नाही. थोडं गेलं आहे अजून एक ड्रायव्हर काही. बघा रस्ते चांगले तुझे त्या लोकांनी, बट मध्ये मध्ये काम खूप बाकी आहे. आपली गाडी चढलेली आहे. चार्जिंग रे तुझी. झोप पकडून झोप. बाई काय ना बाहेर पूर्ण झोपायला लागलं, मला भीती वाटायला लागली. पडायचं आहे कुठे का? कॉफी दे. कॉफी पी आणि पाणी पी. कॉफी आहे ना याच्यामध्ये. अरे तू भाई पडणार होता मग अशी, बघितलं का? टाक तोंड टाके आणि पिऊन टाक.
पी पाणी पी. तोंडावर पाणी मार जरा. पासवर्ड काय आहे? पुरीने शेंड मारलाय. मित्रांनो बघा, हा याने 9 वाजता लॉग इन करू शकला नाही, त्यामुळे तो इकडे मध्ये थांबला आहे लॉग इन करायला आणि त्याने त्याचं काम चालू केलंय. वर्क फ्रॉम जंगल. रेंज भेटली त्याला जिओला. कसं वाटतं तुम्हाला वर्क फ्रॉम होम करून? त्याने त्याच्या मॅडमला सांगितलं मी वर्क फ्रॉम होम घेतोय आणि तो वर्क फ्रॉम होम घेऊन इकडे आलाय बघा कणकवलीमध्ये. जर मॅडम हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नांदगाव. सो गाईज आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत आणि 450 किलोमीटरच्या आपल्या प्रवासानंतर आपण पोचलेलो आपल्या घरी. आपलं जे गाव आहे ते थोडं ऑफरोडिंग करत जायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आता पुढच्या. आता बघा हे दत्त मंदिर पाटीलवाडी, हे आमचं दत्त मंदिर आहे लेफ्ट साईडला. आपल्याला इथून राईड घ्यायचं. सो आता हे आपला थोडंसं ऑफरोडिंग होणार आहे इकडे. माय गुडनेस. ओहो, पूरा हरियाली हो गया यहाँ पे. संपूर्ण हिरवगार झालं आहे भाई. अशा गावात गल्ली असतात गाईस. आलेलं आहे आपलं गाव. इकडे होती काय? नाही, आमच्याकडे चावी नाही. मुंबईत गेली आणि पप्पानी काय बोलायचं नाही मला. तू चप्या घातलंस आणि या करतो तू हात मारे. मी थैसून बघते गाडी कोणती तू म्हणायचं ना काठी म्हणून. आता आलंच जाऊ ना. नाही जेवण आलो. 2 महिने झाले तुझे सगळे हे काढतोस ना. सामान नव्हता कोणीला मीटरवाले येतात ना, लाईटीवाले, तर बिला देतात आमच्याकडे.